हरिओम. मी प्रणतिवीरा प्रकाश मांजरेकर, डोंबिवली उपासना केंद्र पूर्व. आत्ताचा अनुभव सांगणार आहे ना तो मी माझ्या मुलीच्या संदर्भात. मुलीला मी इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन मधून तिने इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंगची पदवी हातात घेतली आणि जॉब शोधायला गेलो तर 7,000 12,000 असं पॅकेज मिळायला लागलं. आम्ही दादांकडे गेलो. दादांना म्हटलं, दादा काय करायचं, एवढं आम्ही इंजिनियर शिकून हे 7,000 आणि 6,000 पगार घ्यायचा का, त्याच्यापेक्षा आम्ही सिडॅक करायचं का. तर दादा पटकन म्हणाले पुण्याला जाऊन करायचं सिडॅक, एंट्रन्स एक्झाम द्यायची. मी दादांना म्हटलं, दादा पुण्यात तर आमचं कोणीच नाहीये. पण तरी पण दादा म्हणाय नाही पुण्यातच करायचं. पुण्यात गेलो, सिडॅकला ऍडमिशन घेतलं. तिथे ऍडमिशन घेता येताच त्यांनी सांगितलं की इथेच बाजूला लेडीज हॉस्टेल आहे, तिथं तुम्हाला तुमची चांगली राहायची सोय होईल. आणि ते लेडीज हॉस्टेल एवढं सुंदर की तिथे वडिलांना सुद्धा वरती जायला परमिशन नाही. म्हणजे बापूंनी सगळं हे सगळं पूर्वनियोजित घडवून ठेवलेलं होतं आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळं पुढे मार्ग मिळत गेले. तिथं राहून तिने सिडॅक केलं. 1 वर्षाचं सिडॅक एंट्रन्स एक्झाम पास झाली आणि नंतर तिचीच रूम पार्टनर होती, तिला हैदराबाद मिळालं आणि माझ्या मुलीला मिळालं मुंबईतलं MT हे भुजबळांचं कॉलेज, लीलावती हॉस्पिटलच्या समोर MET. मला एवढा आनंद झाला. म्हणजे खरंच बापूची किती भरभरून बापू कृपा करतो आपल्यावर. ते जर का हैदराबादला मिळालं असतं तर तिची किती दैना उडाली असती. ते मिळालं ऍडमिशन. नंतर मग तिथं आम्ही ठरवलं की तिथंच राहून तिथे अभ्यास करायचा, कारण दिवसभर सकाळी 7ला कॉलेज अटेंड करायचं. डोंबिवलीवरून बँड्राला 7 वाजता जाणं अशक्य होतं. परत रात्री येऊन मग ती अभ्यास कधी करणार म्हणून तिथंच राहायचं आम्ही डिसिजन घेतलं. तिथं राहायचं डिसिजन घेतलं. रूम बघितली, रूम मिळाली आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचं कॉलेज सुरू होणार. तर त्या आयत्या वेळेला रूम पार्टनरनी सांगितलं की नाही तुम्हाला रूम नाही देऊ शकत म्हणून. झालं आता करायचं काय. मी शेवटी या बापूंना म्हटलं, बापू रस्त्यावर मुली थांबणार का, तुम्हीच काहीतरी सोय करा. मिस्टरांचा फोन आला की रूम मिळाली म्हणून आणि तिथं रूम मिळाली. नंतर मग त्यांचं 1 वर्षाचा सिडॅक कोर्स झाला व्यवस्थितपणे आणि त्या सिडॅक मधून ती चांगल्या फर्स्ट क्लासने पास झाली. तिला जॉब मिळाला. जॉब मिळून आता तिचं सगळं व्यवस्थित लाईफ सुरू आहे. त्या दरम्यान तिला ना गळ्याला असं क्वायटर सारखं झालं होतं. दादांकडे जाणं येणं चालू होतं, ट्रीटमेंट चालू होती. दादा म्हणाले काही काळजी करू नका, सगळं चांगलं होईल. आणि त्याच विश्वासावर आम्ही सगळं हे 6 वर्ष आम्ही ती वाट बघितली. 6 वर्षामध्ये त्या क्वायटरचं बापूंच्या कृपेने तो तसाच हे होता, ती गाठ तशीच होती. नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर 1 वर्षाने आम्ही तिचं ते क्वायटरचं ऑपरेशन पण करून घेतलं. खरोखर बापू तू अशीच माझ्या मुलांवर भरभरून प्रेम कर आणि त्यांना तुझ्या छत्राखाली, कृपा छत्राखाली ठेव. हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.